अकोला जिल्ह्यात धर्मांतराचा मोठा प्रकार उघडकीस आलाय। पातूर तालुक्यातील अंधार सावंगी गावात आदिवासी समाजातील एका व्यक्तीस पैशाचा आमिष दाखवून धर्म बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झालाय। या प्रकरणी चांदणी पोलीस ठाण्यात तब्बल 34 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। अकोल्यात धर्मांतराचा प्रयत्न हाणून पाडला। पैशांचा आमिष दाखवत धर्मांतराचा प्रयत्न। पोलिसांकडून 34 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील अंधार सावंगी गावात धर्मांतराचा प्रयत्न करण्यात आल्यानं खळबळ उडाली। या प्रकरणी चांदणी पोलीस ठाण्यात 34 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादी देवानंद चौरे हे एका पायाने अपंग असून दम्याच्या त्रासाने ग्रस्त आहे। गावातील सोनाजी शिंदे यांनी त्यांना थांबवत एका प्रार्थनेत सहभागी होण्यास सांगितलं। यावेळी शिंदे यांनी धर्मांतरण केल्यास तुमचा रोग बरा होईल, त्याच प्रकारे तुम्हाला 50,000 ते 1 लाख रुपये सुद्धा मिळतील असं आश्वासन दिलं। अशी तक्रार आता चौरे यांनी पोलिसांना दिली आहे। ख्रिश्चन समाजाची बाई आणून आमच्या गावामध्ये आदिवासी समाजाला धर्मांतर करण्याचं प्रवृत्त केलं आहे। यासाठी यांच्यासाठी निषेध आहे। यांनी आमच्या आदिवासी समाजाला प्रवृत्त करू नये असं माझं मत आहे। तुम्ही जर हा समाज स्वीकारला तर आम्ही तुम्हाला 50,000 1 लाख रुपये देऊ, पण तुम्ही आमच्या समाजात या। ही माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी तत्काळ शिंदेंच्या घरी धाव घेतली। तिथे 35 ते 40 अनोळखी पुरुष आणि महिला मेणबत्त्या लावून प्रार्थनेत सहभागी झाल्याचं दिसलं। घटनेची माहिती मिळताच चांदणी पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधितांना ताब्यात घेत चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं। प्राथमिक तपासानंतर बळजबरीनं धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे आणि जातीय तणाव निर्माण करण्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। देवानंद चौरे नावाचा तिथं ग्रामस्थ आहे, तो अपंग आहे आणि ज्याला आजार आहे। त्यासाठी तुला 50,000 ते 1 लाख रुपये सुद्धा मिळतील। तू जर हे नाही केलं तर तुझा आजार पण ठीक होणार नाही वगैरे अशा प्रकारे त्याला हे करून त्याचं एक परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला। तर तिथं ठाणेदारांनी तात्काळ जाऊन या गोष्टी सर्वप्रथम ते 40 लोक ताब्यात घेतले। काही महिलांनी आपली बाजू मांडताना स्पष्ट केलं की आम्ही या ठिकाणी फिरण्यासाठी आणि फक्त नातेवाईकांकडे प्रार्थना करण्यासाठी आलो होतो, तर कोणावरही धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला नाही असं या महिलांचं म्हणणं आहे। गेल्या वर्षी मी मरणाच्या याच्यात होती, मी बाजीवर पडेल होती। मग मी प्रभू येशूत गेली आणि प्रभू येशूने मला चांगलं केलं। मी त्याच्याबद्दल मी कोटी कोटी धन्यवाद करतो। नाही धर्म नाही, माझं जीवन बदललं। म्हणजे प्रार्थना करतो, हो प्रभू येशूची मी प्रार्थना करतो। अंधार सावंगीतील हा प्रकार अत्यंत संवेदनशील मानला जातोय। धार्मिक सलोखा राखणं ही समाजातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असल्याचं मत पोलिसांनी व्यक्त केलंय। पोलिसांकडून सध्या सखोल तपास सुरू असून पुढील कायदेशीर प्रक्रिया देखील लवकरात लवकर केली जाणार आहे। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।